शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, मी आज आलो आहे लोणंद या ठिकाणी। लोणंदचा आपण बोकड त्याचबरोबर मेंढ्या यांचा सर्व बाजार कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। मित्रांनो, खरेदी विक्री करण्यासाठी तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता किंवा विक्री करू शकता। चांगल्या क्वालिटीतली बोकडं, मेंढ्या त्याचबरोबर बालिंगे आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, त्यामुळे तुम्हाला आणखीन म्हणजे व्यवसाय करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊ शकता। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता उस्मानाबादी क्वालिटीमधल्या शेळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारण 10,000पासून ते 30,000 रुपयांपर्यंत किमतीच्या शेळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशा चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या बघू शकता। साधारण 10,000पासून ते 30,000 रुपयांपर्यंत किमतीच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गावरान असतील, कोटा त्याचबरोबर उस्मानाबादी अशा वेगवेगळ्या क्वालिटीच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये उस्मानाबादीच्या शेळ्या, ह्या दोन शेळ्यांची किंमत 65,000 रुपये सांगतायत। या ठिकाणी बघू शकता। किती दिवस टाईम आहे अजून यांना? 15 मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता 15 दिवस टाईम असणाऱ्या या शेळ्या आपल्याला पाहायला मिळतात। अशा चांगल्या क्वालिटीमधल्या शेळ्या 65,000 रुपये किंमत सांगतायत। जर या क्वालिटीमध्ये शेळ्या खरेदी करायच्या असतील तर या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये दुसऱ्या व्यताच्या शेळ्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यांची पिल्लं बघू शकता, दोन पिल्लं, 2 पाट्या आणि 2 बोकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। 25,000 रुपये नग याप्रमाणे किंमत सांगतात। या शेळ्यांची 25,000 रुपयाला एक शेळी याप्रमाणे त्यांना, त्याचबरोबर 1 पाट आणि 1 बोकड अशा आपल्याला पाहायला मिळतात। अशी त्या 2 शेळ्यांची ही 4 पिल्लं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। 25,000 रुपयाला एक शेळी, सांगायला 25,000 रुपयांना, पण जर व्यवहार 20,000 रुपयांपर्यंत त्यांचा व्यवहार होऊ शकतो। अशा चांगल्या क्वालिटीमधल्या शेळ्या आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये बोकड का पाटीत 3 पाटे आणि 2 बोकडांची खरेदी झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 15,000 रुपयांना 2 बोकडं नाही 3 पाटी यांची खरेदी झाली। त्याचबरोबर 2 बोकडांची खरेदी ही 6,000 रुपयांना झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमधले पाटी बोकडं आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात। या क्वालिटीमध्ये जर तुम्हाला बोकडं खरेदी करायचे असतील तर या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ही बिटलची पाट आपल्याला पाहायला मिळते। याची किंमत हे 2,000 रुपये सांगतायत। या क्वालिटीमध्ये जर अशा आणि हिचं वय किती असेल? 4-5 दिवस 4 ते 5 दिवसांची बिटलची पाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 2,000 रुपये किंमत सांगतायत। या क्वालिटीमध्ये जर अशा पाट्या आपल्याला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। भैया काय घेऊन आलाय? हे काय आहेत? नर आहेत का माद आहेत? नर बालिंग किती बालिंग आहेत? 2 काय किमती सांगतोय? 40,000 80,000 दोघं। 80,000ला जोडी। वय काय असेल यांचं? किती वयाचे? वय 2 वर्ष। 2 वर्ष बरं। 40,000 रुपये किंमत सांगतायत। या क्वालिटीमध्ये बघू शकता 2 नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। एका नराची 40,000 रुपये किंमत सांगतायत। तर या क्वालिटीमध्ये नर कोणाला खरेदी करायचे असतील तर लोणंदच्या बाजारामध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता पाटबोकड, पोटाचे पाटबोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। काय किंमत सांगताय? 8,500 रुपये नग। 8,500 रुपये नग याप्रमाणे यांची किंमत सांगतायत। या लोणंदच्या बाजारामध्ये अशा चांगल्या क्वालिटीतले पोटाचे पाट आणि बोकड आपल्याला पाहायला मिळतात। या क्वालिटीमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता हे सर्वच्या सर्व ह्यात नर किती माद्या किती इथं? 6 नर आणि 3 माद्या। 6,000 रुपये 6,700 रुपये नग याप्रमाणे यांची खरेदी झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता सर्व नर आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारण 1 महिना वयाचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। 5,500 रुपये नग याप्रमाणे किंमत सांगतायत। या क्वालिटीमध्ये जर आपल्याला नर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता।
त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता विजापुरीचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नर किती मादे किती आहेत? 4 नर 4 माद्यात. 4 नर आणि 4 माद्या. काय किमती सांगता यांच्या? त्यांचं 8.5 न सांगतो. 8,500 रुपये नग याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये. आणि ह्यांचं वय किती असेल अंदाजे? 3 3.5. 3.5 महिने. हा 3.5 महिने वयाचे नर आणि मादे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. मित्रांनो या क्वालिटीमध्ये विजापुरीचे नर आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारण दीड वर्ष वयाचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यांच्या किमती याची खरेदी झालेली आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये बघू शकता 50,000 रुपयांना याची खरेदी झालेली आपल्याला पाहायला मिळते. 50,000 रुपयांना याची खरेदी झालेली या ठिकाणी बघू शकता. दीड वर्ष वयाचा नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विजापुरी जातीचा नर हा 50,000 रुपयांना याची खरेदी झालेली. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता 3 नर आपल्याला पाहायला मिळत आहे. साधारण यांची किमती काय सांगताय? 14,000. 14,000. मित्रांनो 14,000 रुपये नग याप्रमाणे किमती सांगतायत. हे 3 नर या ठिकाणी पाहायला मिळतात. दीड वर्ष वय असेल. दीड वर्ष वयाचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 14,000 रुपये किंमत सांगतात. या क्वालिटीमध्ये जर नर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोटाचा बोकड बघू शकता. हा साधारण दीड ते 2 वर्ष 3 वर्ष वयाचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये त्याची किंमत किती किंमत सांगताय? 80,000 रुपये. 80,000 रुपये. मित्रांनो या क्वालिटीमध्ये कोटाचा बोकड बघू शकता. ब्रीडिंगसाठी योग्य असा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर या क्वालिटीमध्ये बोकड खरेदी करायचा असेल तर तुम्ही या लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोटाचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कोटाचे बोकड दोन्ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. वय किती असेल अंदाजे यांचं? 2 ते 2.5 वर्ष वयाचे बोकड या ठिकाणी बघू शकता. या क्वालिटी 2 वर्ष वयाचे बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि किमती किती सांगताय? जोडीचं 2 लाख रुपये किंमत सांगतायत. या क्वालिटीमध्ये बघू शकता बोकड कोटाचे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमधले बोकड जर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. अशा चांगल्या क्वालिटीतले ब्रीडिंगसाठी योग्य असे बोकड आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. या क्वालिटीमधले बोकड जर खरेदी करायचे असतील तर लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. मित्रांनो या ठिकाणी जे बोकड दिसत आहेत कोटाचे यांना 1,15,000 1,20,000 रुपयांपर्यंत मागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोकड बघू शकता. हे साधारण 5 ते 6 महिने वयाचे बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 5-6 महिने वयाचे बोकड या ठिकाणी बघू शकता. 12,000 रुपये नग याप्रमाणे यांच्या किमती सांगतायत. या क्वालिटीमध्ये बोकडं सगळी बघू शकता. गावरान क्वालिटीतली बोकडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान क्वालिटीमध्ये जर बोकडं खरेदी करायची असतील तर लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. त्याचबरोबर पाटीसुद्धा आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या क्वालिटीचे बोकडं पाटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान क्वालिटीचे सर्व नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 8 ते 9 महिने वयाचे नर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे बघू शकता या क्वालिटीमध्ये. बाबा नमस्ते. नमस्ते. काय किमती सांगताय? ह्याची सांगितले 18,000. 18,000 रुपये नग. एक नग 8,000 रुपये नग. 18,000 रुपये नग याप्रमाणे किंमत सांगतायत. या क्वालिटीमध्ये जर नर खरेदी करायचे असतील तर तुम्ही या लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. अशा चांगल्या क्वालिटीतले नर आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. हे बघू शकता गावरान क्वालिटीमध्ये गावरान क्वालिटी हे सर्व. आणि घरी पाळलेले हां शेतकऱ्याने पाळलेले नर या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमधले नर आपल्याला या लोणंदच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता 4 नर आणि 3 माद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विजापुरी क्वालिटीतले नर आणि माद्या या ठिकाणी बघू शकता. या क्वालिटीमध्ये जर नर आणि माद्या खरेदी करायच्या असतील तर लोणंदच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता. या क्वालिटीमध्ये साधारण 3.5 ते 4 महिने वयाचे नर आणि माद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीतले नर माद्या या लोणंदच्या बाजारामध्ये यांची मोठ्या प्रमाणात आवक होताना आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता या क्वालिटीमधले नर माद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
मित्रांनो, या क्वालिटीमध्ये एक नर आणि सर्व मादे आपल्याला पाहायला मिळतात. हे बघू शकता, साधारण 3.5 ते 4 महिने वय असणारे नर मादे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यांच्या किमती सांगतायत 10,000 रुपये नग याप्रमाणे. हे बघू शकता, या क्वालिटीमधले नर आणि मादे आपल्याला पाहायला मिळतात. जर या क्वालिटीमध्ये खरेदी करायची असतील, लोणंदच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता. तर मित्रांनो, हा होता लोणंदचा बाजार. पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. मित्रांनो, या ठिकाणी आपल्यासोबत आहेत व्यापारी. आज आपण त्यांना विचारूया की या आजच्या लोणंदच्या बाजारामध्ये म्हणजे बोकडांची आवक होती नव्हती किंवा कशा प्रकारे त्यांची विक्री झाली, हे आपण या व्यापाऱ्यांना विचारूया. दादा नमस्ते. नमस्ते. सांगा, म्हणजे आज काय तुम्ही काय घेऊन आलता पहिले तर? आज आम्ही बोकड आणली होती कुर्बानी. हां, किती आणली होती? एक 10-12 होती इकली सगळी. किती म्हणजे कशी गेली? काय 40 35 25. आजचा बाजार कसा होता? आजचा बाजार चांगला होता. चांगला म्हणजे विक्रीसाठी योग्य होता का? साईड बाजार होता. हां हां हां. आणि कोणत्या कोणत्या क्वालिटीची तुम्ही बोकड आणली होती? कोटा होते, शिरोळ होते, हां देशी होते, हां. विठ्ठल होते, बरं. बोहर होते. हां, कशी गेली ती? बोरचा कसा गेला? बोहरचा 35,000 दिला. आणि कोटा? कोटा 45. त्यांची वय काय होती अंदाजे? 3 वर्षाचा कोटा होता आणि विठ्ठल आपलं बोहर होता 2.5 वर्षाचा. हां. अजून अजून काय गावरान का 20-25 हजार चालू आहे. गावरांच्या तेवढेच क्वालिटी म्हणजे तेवढ्या किमतीत जातात 20-25 हजार. बरं. तर मित्रांनो, हे होते सर्व व्यापारी. आपण त्यांच्याबरोबर चर्चा केली. तुमचं गाव सांगा पहिले. नाव? मोहोळ. नाव? लक्ष्मण नायकुडे. बरं. तुम्ही काय आणलं होतं? 17 आणली होती बकरी मोठी. आमच्या भागात शिल्लक राहिली, इकडे घेऊन आलतो आम्ही. हां. गिरायक आज भरपूर आहे. आज पण भरपूर होतं. कसं नमाज पडून वरची घ्यायला लागलीत ना. हां. आज लास्ट दिवस आहे, 3 दिवस चालते कुर्बानी. बरं. त्यामुळे गिरायक चांगला आहे. हां हां. अजून 3 दिवस विक्री होणार आहे. हा विक्री होणार. 3 दिवस बादशाह कुर्बानी असते. हां हां. मग उद्याचा कुठला बाजार आहे? आमच्या भागात आहे मंद्रुप बाजार आहे. कुठं? मंद्रुप करंटाक. बरं, चालेल. अजून काय सांगू शकताय? धन्यवाद.